श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्रोते हो नमस्कार. आपण पंडित रामाचार्य अवधानी यांनी संकलित केलेल्या श्रीमद भागवत या ग्रंथाचे आपण पारायण करीत आहोत. प्रथम गुरुवंदना. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृदयाय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. आजच्या भागात महाभारत या ग्रंथाच्या रचनेविषयी आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. बुद्धकालीन वाङ्मयात याचा उल्लेख आढळतो. या महाभारतातील आख्यानाच्या आधारे भासाची अनेक नाटके आहेत. भासाचा काल इसवी सन पूर्व 4थे शतक असे पंडित संशोधक मानतात. तसेच एक युरोपियन ग्रीक पंडित मलबार प्रांतात येऊन राहिला होता. त्यानेही आपल्या ग्रंथात असे लिहून ठेवले आहे की भारतात आमच्याप्रमाणेच इलियडसारखा ग्रंथ आहे. या ग्रीक पंडिताचा काल इसवी सन पूर्व 4थे शतक होय. तसेच पाणिनीची अष्टाध्यायी कौटिल्याचा अर्थशास्त्र या ग्रंथामध्येही वेदव्यास व भारत यांचा उल्लेख आहे. हे महाभारत पुराण रचनेनंतर रचले आहे असे भारत आदिपर्वातील उल्लेखावरून कळते. यावरून पुराण रचनेनंतरच महाभारत रचले गेले आहे. यास आणखीन एक प्रमाण असे की पुराणामध्ये सूत शौनकादी ऋषी यांचा संवाद आहे, तर भारतात सौती व शौनकादी ऋषी यांचा संवाद आहे. म्हणून महाभारत हे पुराणानंतर रचले आहे यात शंका नाही. यावर अनेक पूर्वपक्ष व उत्तरपक्ष आहेत. तो एक स्वतंत्र ग्रंथरचनेचा विषय आहे. याप्रमाणे पुराण रचना करून सामान्य जनांना ज्ञानाची द्वारे वेदव्यासांनी खुली केली आहेत. श्री महाभारत हे अनेक आश्चर्यांचे उगमस्थान आहे. भारत हे एका व्यक्तीने केलेले आहे यावर आधुनिक संशोधकांचा विश्वास नाही. त्याचे कर्तृत्व व्यास, वैशंपायन व सौती या तिघांकडे आहे असे आधुनिक संशोधक मानतात. पण भारतीय जनता मात्र वेदव्यासांनीच हे महाभारत रचले आहे असे नितांत श्रद्धेने मानतात. ग्रीक संस्कृतीचे इलियड नामक एक काव्य आहे. ते काव्य होमर नामक कवीच्या नावावर जरी मोडत असले तरी ते काव्य एका व्यक्तीने केलेले नाही असे सर्व संशोधकांचे व सामान्य जनतेचे मत आहे. कारण एक व्यक्ती इतके प्रचंड काव्य रचू शकणार नाही असा ठाम सिद्धांत पाश्चात्यांचा आहे. भारतात जर वेदव्यासांनी या एका व्यक्तीने 4 लक्ष श्लोकांची 18 पुराणे, 1 लक्ष श्लोकांचे महाभारत इत्यादी ग्रंथ रचले, या गोष्टी पाश्चात्य संशोधकांना व त्याचाच अनुवाद करणाऱ्या भारतीय पंडितांना खऱ्याच वाटत नाहीत. पण प्रत्यक्ष ग्रंथ आहेत. तेव्हा या पंडित संशोधकांनी व्यास हे एका व्यक्तीचे नाव नसून एका कुलाचे नाव आहे व कुलात झालेल्या अनेक व्यक्तींच्या या कृती आहेत असे मानले व त्याला काही भारतीय पंडितांनी उचलून धरले. पण आता ही मतप्रणाली खंडित होऊ लागली आहे. महाभारताच्या रचनेबद्दल भारत व पुराणे यात माहिती दिली आहे. ती अशी: महाभारताच्या प्रारंभीच भारताच्या रचनेसंबंधी माहिती दिली आहे. तेव्हा ती याप्रमाणे: एकदा ब्रह्मदेवास वेदव्यास म्हणतात, कृतं मयेदं भगवन् काव्यं परमपूजिनं यच्चापि सर्वगं वस्तु तच्चैव प्रतिपादितं परं न लेखकः कश्चित् एतस्य भुवि विद्यते. परमयोग्य असे एक काव्य मी रचले आहे व ज्यात सर्व वस्तूंचे वर्णन आहे. पण हे सर्व काव्य लेखनबद्ध करण्यास कोणी मिळत नाही.
हे वेदव्यासांचे भाषण ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की, हे मुने, तू गणपतीचे स्मरण कर. गणपती लेखनास सहाय्य करील. त्यानंतर गणपतीचे स्मरण वेदव्यासांनी केले. त्याबरोबर गणपती तेथे उपस्थित झाले. यानंतर एक मोठा श्लोक आहे. त्या श्लोकाचा तात्पर्यार्थ याप्रमाणे आहे. गणपती व्यासाश्रमात आल्यावर वेदव्यासांनी त्याचे स्वागत करून त्यास आसन दिले. आसनस्थ झाल्यावर वेदव्यास म्हणाले, हे गणनायका, मी रचलेल्या काव्याचा तू लेखनिक हो. मनात रचलेले काव्य मी तुला सांगतो, ते तू लिही. याप्रमाणे वेदव्यासांचे भाषण ऐकून गणपती म्हणाला, मी अवश्य लिहीन, पण मी लेखनास प्रारंभ केल्यावर माझी लेखणी क्षणभरही थांबता कामा नये. तेव्हा वेदव्यास म्हणाले की, मी जे तुला लिहिण्यास सांगेन ते तू अर्थ जाणून लिहित चल. याप्रमाणे वेदव्यासांचे म्हणणे गणपतीने मान्य केल्यावर लेखनास प्रारंभ झाला. त्यानंतर वेदव्यासांनी श्लोक सांगावयास प्रारंभ केला. मध्यंतरी वेदव्यासांनी गूढार्थाचे कूट श्लोक रचावेत व गूढ श्लोकाच्या अर्थाचा गणपती विचार करू लागला की पुन्हा वेदव्यासांनी भारतातील पुढील श्लोक रचावेत. याप्रमाणे 8800 श्लोक गूढ अर्थाने युक्त असे महाभारतात आहेत. या श्लोकातील गूढार्थे वेदव्यास, शुकाचार्य हे जाणतात. संजय जाणतो की नाही याविषयी संशय आहे. याप्रमाणे महाभारतात 8800 कूट श्लोक आहेत. या श्लोकांचा गूढ अर्थ सांगणे कोणासही शक्य नाही. सर्वज्ञ अशा गणपतीलाही या गूढ श्लोकांच्या अर्थाविषयी विचार करावा लागे. तात्पर्य, महाभारत ग्रंथ गूढार्थाने युक्त आहे. तसेच ग्रंथकार अतिशय श्रेष्ठ प्रतिभाशाली, तसेच ग्रंथलेखक तर साक्षात गणपतीच. तेव्हा अशा दिव्य ग्रंथाला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले, तर त्यात आश्चर्य ते काय. त्या भारतातील कूट श्लोकांचा अर्थ लावता न आल्याने आपल्या बुद्धीची कुवत झाकण्यासाठी महाभारतकर्त्या वेदव्यासांना असंबद्ध लेखक असे म्हणणारे व वेदव्यासांच्या कोटी अंशानेही बुद्धी नसणारे पंडितमान्य महाभाग आहेतच. पण यातही समाधानाची व आनंदाची गोष्ट अशी की महाभारतातील इतिहासाचे यथार्थ रूप दाखविणारे ग्रंथ पंडितांकडून प्रसिद्ध होत आहेत. महाभारत ग्रंथ रचण्यास किती काळ लागला याविषयी अनेक निरनिराळे उल्लेख आहेत. तपश्चर्या व ब्रह्मचर्य यांनी युक्त होऊन सनातन वेदाचे विभाजन केल्यावर सत्यवती सुत वेदव्यासांनी हा इतिहास रचला. सतत 3 वर्षे प्रयत्न करून कृष्णद्वैपायनांनी हे संपूर्ण भारत रचले. कृष्णद्वैपायनांनी याप्रमाणे ग्रंथरचना करून भारतनिवासियांवर अनंत उपकार केले आहेत. भारतीय संस्कृतीची जडणघडण वेदव्यास व त्यांच्या शिष्यवर्गांनी केली आहे. वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्यासांनी केले नसते तर इतर संस्कृतीप्रमाणेच ही संस्कृतीही नामशेष झाली असती. ज्यावेळी लेखनकला अस्तित्वातही नव्हती त्यावेळी भारतीय संस्कृतीचे मूळ आधारभूत ग्रंथ कंठस्थ करून त्याचे रक्षण करण्याचे अद्भुत कार्य ब्राह्मण म्हणविणाऱ्यांनी केले. तीच गोष्ट पुराणे व महाभारतासारखे ग्रंथ वेदव्यासांच्या अवतारापासून म्हणजे इसवी सन पूर्व 3200 वर्षापासून ते सतत इसवी सन पूर्व 500 वर्षापर्यंत कंठस्थ करून त्याचे रक्षण केले. ही ब्राह्मण वर्गाची कामगिरी अतुलनीय नाही असे कोण म्हणेल. आणि ज्यावेळी लेखनयुग सुरू झाले त्यावेळेपासून या पुराण ग्रंथात नव्या नव्या विषयांची भर पडू लागली असावी. पुराण व वेद
हे ब्राह्मणांनी कंठस्थ केल्याबद्दल काही पाश्चात्य पंडित काय म्हणतात हे पाहणे मनाला आल्हाददायक होय. महाभारत या ग्रंथामध्ये 18 पर्व म्हणजे 18 भाग मुख्य असे आहेत. उपपर्व अनेक आहेत. मूळ ग्रंथ जय नामक ग्रंथ रचला. हा ग्रंथ कौरव आणि पांडवात झालेल्या युद्धाचा इतिहास होय. त्यानंतर कौरव आणि पांडवांचा संपूर्ण इतिहास सांगणारा ग्रंथ पहिल्या जय नामक ग्रंथात भर घालून रचला. या परिवर्तित ग्रंथास भारत असे नाव प्राप्त झाले. प्रथमतः जय नामक इतिहास ग्रंथ रचला गेला. पुढे या ग्रंथाचे वेदव्यासांनी सर्व तऱ्हेच्या इतिहासात रूपांतर केले आणि म्हणून शास्त्रे, पुराणे, स्मृती, वेद या ग्रंथांचा इतिहास सामाजिक धर्माचा राजधर्म, स्त्रीधर्म, दानधर्म, मोक्षधर्म या सर्वांचा इतिहास यात दिला आहे. तत्त्वज्ञान व त्यांचे मूल रूप, तत्त्वज्ञानाचे मूल प्रवाहातून निघालेले इतर प्रवाह याचा इतिहास दिला आहे. जसा क्षत्रियांच्या पराक्रमगाथा या भारतात वर्णिल्या आहेत, तशाच ब्राह्मणांनी केलेल्या कार्याच्या गाथा, ऋषी, मुनी, महर्षी, ब्रह्मर्षी यांची चरित्रे वर्णिली आहेत. सुस्थितीतील धर्माचरण, आपत्कालीन धर्माचरण याचे साधक बाधक विवेचन या महाभारत ग्रंथात केले आहे. मूलभूत अशा सिद्धांताचे विवेचन करताना वास्तववादातून आदर्शवाद समाजापुढे ठेवणारे ग्रंथच अजरामर होतात. 2000 वर्षापूर्वी रचलेल्या शाकुंतल, रघुवंश इत्यादी ग्रंथातून वास्तवतेचे दर्शन जे घडविले आहे ते अपूर्व असल्याने आजही त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. महाभारतात राजकीय, सामाजिक, अर्थशास्त्रीय, शैक्षणिक, वैज्ञानिक, सृष्टी प्रक्रिया, आकाश, खगोल, भूगोल इत्यादी अनेक विषय जे वर्णिले आहेत त्याचे खंडन करणारे सिद्धांत आधुनिकांकडून अजूनही मांडले गेले नाहीत. ही एकच गोष्ट वेदव्यासांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास पुरेशी आहे. वेदव्यासांनी महाभारताचे 18 पर्व केले आहेत. 18 दिवस युद्ध चालू होते. उभय पक्षांकडे मिळून 18 अक्षौहिणी सैन्य होते. महाभारतातील गीतेचे अध्याय 18च आहेत. 18 पुराणे आहेत, 18 उपपुराणे आहेत. याप्रमाणे 18 हा आकडा योगायोगाचा नसून त्यातही रहस्य आहे, म्हणून ते शोधण्याचा प्रयत्न अनेक विमर्शकांनी केला आहे. तात्पर्य वेदव्यासांनी रचलेली महाभारताची कृती रमणीय, अतुलनीय अशीच आहे. वेदव्यासांनी वेद व पुराणे, महाभारत, ब्रह्मसूत्रे इत्यादी ग्रंथ रचणे एवढीच त्यांची कामगिरी नव्हती, तर आदर्श इतिहासकार कसा असावा याचे प्रात्यक्षिकच भारत, पुराणे यांच्याद्वारा भावी इतिहासकारापुढे ठेवले आहे. इतिहास म्हणजे घडलेल्या वृत्ताचे व्यवस्थित जे घडले तेच लोकांपुढे ठेवणे होय. यावर वैयक्तिक टीका टिप्पण असू नये हे तत्त्व वेदव्यासांनी मोठ्या कसोशीने पाळले आहे. आपल्या ग्रंथात नायक नायिका यांनी धीरोदात्त स्वरूप देणे हे काव्य नाटककारांना योग्य असेल, पण इतिहासकारांनी घडलेल्या सर्व वृत्तांताचे जसेच्या तसे चित्रण करणे आवश्यक ठरते. घडलेल्या गोष्टीचे समालोचन संशोधकांनी आपल्या बुद्धीप्रमाणे वाटल्यास करावे. इतिहासकारांनी आपली भूमिका वास्तवाशी संलग्न ठेवली पाहिजे. या दृष्टिकोनातून पाहिल्यास वेदव्यासांनी सर्व व्यक्तिरेखा
चित्रण किती उत्कृष्टपणे केले आहे ते कळून येते. वेदव्यासांचे कार्य नुसते ग्रंथरचना करण्यापुरते नव्हते, तर ज्या ज्या वेळी समाजास मार्गदर्शन करण्याचा प्रसंग आला त्यावेळी समाजास, व्यक्तीस त्यांनी मार्गदर्शन केले. हा भाग आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आज आपण येथेच थांबत आहोत. श्री भारती रमण मुख्य प्रणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु, मध्वेशार्पणमस्तु.